नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी मिळालेली आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। तर मित्रांनो, 7,600 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। पीक विमा योजनेअंतर्गत कंपन्यांनी हप्ता देण्यास मंजुरी दिली आहे। तर पहा मित्रांनो, आता कोणत्या जिल्ह्यामध्ये या पीक विम्याचे वाटप होईल आणि हा निधी कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना हा मिळणार आहे याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो, या पात्र शेतकऱ्यांची यादी त्यांच्या ग्रामपंचायतमध्ये किंवा त्यांच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळेल। मित्रांनो, यासोबतच कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येईल याची सुद्धा यादी पाहायला मिळेल। तर मित्रांनो, आपण याबद्दल सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मित्रांनो, आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा मार्ग मोकळा झालेला आहे। पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता लवकरच। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7,600 कोटी रुपयांचा विमा हप्ता एकूण कंपन्या देण्यासाठी तयार झालेल्या आहेत। तर पहा मित्रांनो, पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7,600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहेत। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6,584 कोटी रुपये अदा करण्यात आले असून शेवटचा हप्ता 1,000 कोटी रुपयांचा हप्ता येत्या 2 दिवसांमध्ये कंपन्यांकडे जमा होईल। एकूण विमा हप्त्यातून नुकसान भरपाई वगळता शिल्लक राहिलेल्या रकमेतील 20% रक्कम हा कंपन्यांचा नफा गृहीत धरल्यास कंपन्यांकडून राज्य सरकारला सुमारे 2,300 कोटी रुपयांचा परतावा मिळणार आहे। हे 2,300 कोटी रुपये पीक विमा योजनेतून राज्य सरकार नफा मिळणार आहे। राज्यात 2024च्या पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 8,063 कोटी 56 लाख रुपयांचा निधी एकूण विमा हप्ता कंपन्यांना द्यावा लागणार आहे। मात्र बनावट पीक विमा अर्ज रद्द केल्यानंतर यात 400 कोटी रुपयांची बचत झाली आहे। त्यानुसार हा विमा हप्ता आता 7,600 कोटी रुपयावर आला। यापैकी राज्य सरकारकडून व केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानातून कंपन्यांना 6,584 कोटी 92 लाख रुपये देण्यात आले आहेत। त्यामुळे राज्य सरकारकडून अजूनही सुमारे 1,000 कोटी रुपयांचा शेवटचा हप्ता कंपन्यांना देण्यात आलेला नाही। त्यासाठी कृषी विभागाकडून देण्यात आलेला प्रस्ताव वित्त विभागाकडे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे। हा प्रस्ताव मंजूर झाल्यास येत्या 2 ते 3 दिवसात कंपन्यांना शेवटचा 1,000 कोटी रुपयांचा हप्ता दिला जाईल, असंही सूत्रांनी स्पष्ट केले आहे। यंदा स्थानिक नैसर्गिक आपत्ती, मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात तसेच कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाईवर शेतकऱ्यांना एकूण 3,802 कोटी 42 लाख रुपये भरपाई निश्चित केली जाणार आहे। यात कंपन्यांकडून स्थानिक नैसर्गिक आपत्तीतील नुकसान भरपाईपोटी 2,569 कोटी 7 लाख, मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेल्या नुकसानीपोटी 707 कोटी 60 लाख, काढणी पश्चात नुकसानीपोटी 79 लाख, पीक कापणी प्रयोग आधारित 6 कोटी 45 लाख रुपये असे एकूण 3,283 कोटी 91 लाख रुपये शेतकऱ्यांना भरपाई वितरित करण्यात आली आहे। अजूनही चारही घटकांच्या नुकसानीपोटी 518 कोटी 91 लाख शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेले नाहीत। राज्य सरकारकडून दिल्या जाणारे 1,000 कोटी रुपयांच्या हप्त्यानंतर ही प्रलंबित नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात येईल, असे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे। कंपन्यांना 20% नफ्यादरम्यान कंपन्यांशी झालेल्या करारानुसार एकूण विमा हप्त्यांमधून नुकसान भरपाई वगळता शिल्लक रकमेच्या 20% रक्कम कंपन्यांचा नफा म्हणून ठेवता येतो। यंदाच्या हंगामात 3,802 कोटी 42 लाख रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहे। त्यामुळे सुमारे 3,800 कोटी रुपये शिल्लक राहतात। त्यातून कंपन्यांचा 20% नफा वगळल्यास उर्वरित 2,300 कोटी रुपये राज्य सरकारला परतावा मिळेल। राज्य सरकारच्या शेवटच्या 1,000 कोटी रुपयांच्या हप्त्यासाठीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे दिला गेला आहे। 3 दिवसात तो मंजूर होईल। त्यानंतर शेतकऱ्यांनी उर्वरित नुकसान भरपाई दिली जाईल। तर मित्रांनो, ही शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी होती। तर मित्रांनो, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा निधी जमा होणार आहे। तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।